कारण आज आमच्या देवीचा वर्धापन दिन आहे आणि दशरथ शेठचा 50वा वाढदिवस पण आहे. हा योगायोग आहे, कारण का आम्ही सकाळपासून तिकडे बिझी होतो, त्याच्यानंतर आता इथे. राजकारणात श्रीमंत म्हटला तर दशरथ शेठचं खिरडीतून नाव येईल. राजकारणाची श्रीमंती ही कार्यकर्त्यांवर अवलंबून असते आणि जास्तीत जास्त कार्यकर्ते हे सध्या दशरथ शेठकडे आहेत. आणि जरी असले तर मी त्या श्रीमंतांच्या पेक्षा श्रीमंत आहे. याचं कारण हे सर्व माझ्या बरोबर असणारे लोक आहेत आणि दशरथ शेठ माझ्या बरोबर असल्यामुळं कार्यकर्ते पण माझ्या बरोबरच आहेत, त्याच्यामुळे मी श्रीमंत आहे. राजकारण काही गोष्टी घेण्याची गरज नसते, ऑटोमॅटिक मिळत जातात, तसं आपल्याला मिळालेलं आहे. आत्ताच मला वाटतं MIDC आमचे त्यावेळचे जे आणि आता एक्झिक्युटिव्ह त्यांनी सांगितलं की दशरथ शेठनी सुरुवात कुठून केली, कुठल्या कामातून केली. तर सुरुवातीचं काम होतं, मला वाटतं या बगीच्याचं साफसफाईचं काम होतं आणि आम्ही साहेबांना भेटायला गेलो तर साहेबांनी त्यावेळेस आम्हाला थोडस नवीन असल्यामुळं जरा लांबच केलं होतं, परंतु आमचा स्वभाव होता वाद करणं. आम्ही थोडस वाद केला आणि त्यावेळेचे कॉन्ट्रॅक्टर कुलकर्णी होते मला वाटतं. वाद केल्यानंतर तिथून ते काम साहेबांनी दशरथ शेठला दिलं. पण दुसरी एक गोष्ट झाली की दशरथ शेठ कुलकर्ण्यांचा आणि दशरथ शेठ मुळे वाद झाले, पण त्या कुलकर्णी कॉन्ट्रॅक्टरांबरोबर दशरथ शेठ दुसऱ्या दिवशी एका गाडीने गेले. म्हणजे माणसं जवळ करण्याची जी पद्धत आहे ती दशरथ शेठला हवं. आमचा मित्र अबू शेठ म्हटला की लोकांना मोठा झालेला माणूस दिसतो, परंतु त्यामागच्या असणारे जे कष्ट आहेत, एखादा मार्ग दिसला आणि तो मार्ग चालायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये किती अडचणी असतात, किती ठिकाणी संघर्ष करावं लागतं, हे आमच्या सर्वच ग्रुपनं पाहिलेलं आहे. कारण मला वाटतं आम्ही बऱ्यापैकी आमचं जात आहे फोटो पुस्तक पाहिल्यानंतर याच्यामध्ये आमच्या सुरुवातीपासूनचे फोटो आहेत आणि सुरुवातीपासून आम्ही एक ग्रुपने वागत होतो. आणि आता म्हटल्याप्रमाणे दशरथ शेठ निर्व्यसनी आहेत, पण मला सांगायला अभिमान वाटेल की माझ्या बरोबर त्यावेळी असणारे खिरडीतला जेवढा ग्रुप होता आणि ग्रामपंचायत सदस्य होते सर्व निर्व्यसनी होते. आणि ते निर्व्यसनी असल्या कारणानं जो मार्ग त्यांनी त्यावेळेस कष्टाचा चोकळला, त्यानंतर त्यांना काही सांगायची गरज पडली नाही. त्या क्षेत्रामध्ये आमची सर्व मंडळी, आता सर्वजण म्हणतात कुठलंही अध्यक्ष आलं की खिरडीत येतं, कुठलंही पद असेल तर खिरडीत येतं. पण मी बाबाजीरावांना सांगेल त्यामागच्या आमच्या काही लोकांची तपस्या किंवा तपश्चर्या आहे. आता सर्वच दशरथ शेठ बद्दल फार चांगलं चांगलं बोलले आणि मी वाईट बोलतोय अशातला भाग नाही, चांगलंच आहे. मधल्या काळामध्ये आमच्यात काही तात्विक वाद झाले, एक 7-8 वर्ष झाले मला वाटतं. परंतु जरी तात्विक वाद झाले
तर आम्ही समोरासमोर आलं तर मान फिरवत नव्हतो, एकमेकाला नमस्कार करून पुढे जाणं हे काम चालू होतं. त्याच्यानंतर आता या इलेक्शन काळात आम्ही एकाच पक्षात असल्या कारणानं मीटिंग झाली. आमदार साहेबांनी पुढाकार घेऊन मीटिंग लावली. तसं म्हटलं तर राजकारणामध्ये 2-3 ग्रुप असावे लागतात असं आपल्या वरच्या नेत्याला नेहमीच वाटतं. कारण का ते 2-3 ग्रुप आपसमध्ये वाद करत असले तरी 2-3 ग्रुप आपले आहेत, आपल्यासाठी चांगलं काम करतायत. त्याच्यामुळे जास्त लक्ष देऊन ते एकदम मिटलं पाहिजे है ना बाबा, जरा असं थोडस वाटत नाही. परंतु आमच्या नेत्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून आमचे जे तात्विक वाद आहेत ते सर्व मिटवले. आज आम्ही सर्व मनाने एकत्र आहोत, शरीराने एकत्र आहोत, ताकदीने एकत्र आहोत. त्याच्यामुळे कोणी शंका घ्यायचं काय कारण नाही. राजकारणात जसे खिरडीमध्ये पहिले आम्ही एकत्र होतो तसे आजही आहोत आणि यापुढेही राहू अशी शाश्वती मी आपल्या सर्वांना देतो. वेळ फार झालेला आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे. कारण काय बरेच दिवसाचं बोलणं पण थांबलेलं आहे. ते सांगायचं झालं तर तासनतास पुरणार नाही. परंतु आपण सर्वजण दशरथ शेठच्या आणि त्या कुटुंबाच्या प्रेमाने इथं हजर राहिलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आणि सर्वांनी दशरथ शेठला तब्येतीविषयी बोललेलं आहे, मी काय बोलत नाही. पण त्यांनी अनिल शेठच्या 75वीला शब्द दिलेला आहे की पुढच्या वर्षापर्यंत मी अबू शेठ म्हटला एप्रिल फुल होऊ नये, परंतु होणार नाही याची शाश्वती मी दशरथ शेठ देतो. आणि त्याचं 20 किलोनं वजन कमी होईल अशी शाश्वती पण मी आमच्या सर्व मित्रमंडळींतर्फे देतो. आपल्याला आयुष्याचं शतक पूर्ण करण्याची संधी आहे हो. आणि ते शतक पूर्ण करत असताना आम्ही सर्व उपस्थित राहू ही अपेक्षा व्यक्त करतो. परत आपल्याला आपल्या वाढदिवसानिमित्त धन्यवाद देऊन आप सौसाल जीवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.